यायचे पोरं यायनं फॉरेनले शिकवायचे आणि आमच्या पोट्ट्यानं यायच्या दंगली झेंडे घेऊन फिरायचं अशी व्यवस्था यायला निर्माण करायची आहे. आणि म्हणून यायनं 18,000 गोरगरिबाचे पोरं शिकणाऱ्या शाळा बंद करायचा हा आदेश पारित केला आहे. याच्या अगोदर 60,000 शाळा बंद करायचा आदेश पारित केला होता, पण लोकांनी विरोध केला म्हणून त्यानं तो मागं घेतला. मी म्हणतो आजही लोकांना हाच विरोध घ्यावा. ठीक आहे, विरोध केला तरच हे मागं घेईन, नाही तर उद्या गोरगरिबाच्या पोरायला शाळा शिकता येणार नाही आणि हे पोरं शाळा शिकले नाही तर रोजगार मागणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, पोरं अनफड राहिले तर हे बेरोजगार म्हणून राहील आणि यायले सहज बंधू बनवता येईल अशी व्यवस्था निर्माण करायची आहे. उद्या हे पोरं शिकले नाही तर यायले नशेच्या आहारी सहज लावता येईल, कारण हे पोट्टे लंगलंग फिरन शाळेत जात राहिले तर ते व्यस्त राहील. आणि म्हणून तुम्ही पहा BJPचे ते MP मंत्री आहे, तिचा भाऊ सापडला काल गांजा अफीम तस्करीत, तिचा बहिणीचा नवरा सापडला, एक हिचं पोट्टं सापडलं काटोलचं, त्याच्या घरी भारतीय युवा मोर्चाचा अध्यक्ष होतं ते पोट्टं काटोलचं तालुक्याचं, त्याच्या घरी 6.5 किलो गांजा सापडला, तो गांजा ओरिसातून आला आणि 4 राज्यमंत्र्यात लागते ते BJPचे आहे. म्हणजे BJPच्या मंत्र्याची ठीक आहे संगमत करून तो गांजा महाराष्ट्रात येत आहे. उद्या महाराष्ट्राचे पोट्टे गांजिडी झाले तर सहज 500 रुपयात त्याचं मतदान विकत घेता येईल. ठीक आहे, त्याला सहज झेंडा घेऊन फिरवता येईल अशी व्यवस्था नरेंद्र मोदीले आणि इथं देवा भाऊले या महाराष्ट्रात आणायची आहे. या मंत्र्याजंत्राचे पोट्टे फॉरेनले शिकन. ठीक आहे, मले म्हणायचं आहे का तुम्ही 25,000 करोड रुपये गांजा फुकणाऱ्या साधूसाठी नाशिकच्या कुंभमेळ्यात लावत आहे, तर तुम्ही 2,000 करोड रुपये या पोट्ट्याच्या शाळेसाठी खर्च काऊन नाही करू शकत? नेमकं कारण काय असेल? कारण का खर्च करत नाही? कारण गोरगरिबांच्या मुलांना सुद्धा चांगलं शिक्षण हवं, सुदृढ शिक्षण हवं, पण ते महाराष्ट्र सरकार गंभीर नाही. महानगरपालिकेच्या शाळा बंद पडत आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत. या अर्ध्या शाळा आमदार खासदाराच्या आहे, त्याच्या शाळा चालवायच्या आहे, कॉन्व्हेंटच्या शाळा चालवायच्या आहे. ठीक आहे, आणि गोरगरिबाचा पोरगा एवढ्या महागाच्या 30,000 रुपयाची फी भरू नाही शकत. तो 15 किलोमीटर त्याच्या महिन्याचा 3,000 रुपये खर्च आहे शाळेत पाठवायचा, तो नाही भरू शकत. तो कसा भरण जी? आणि दुसरी गोष्ट, ठीक आहे, हे जे सरकार आहे तर या सरकार ठीक आहे या शाळा बंद याच्यासाठी करत आहे का उद्या ज्या शाळा आहे ह्या नगरपालिका महानगरपालिकेच्या मुख्याच्या जागा आहे, ह्या कोणाला देईन तर मुख्य आणायला देईन. या लोकांचा त्या शाळेच्या जागेवर डोळा आहे. 4-5 वर्षे शाळा चालवत म्हणून विद्यार्थी भेटत नाही म्हणून शाळा बंद करन, आणि बंद केल्या का तिथं ह्या कॉम्प्लेक्स बांधन मोठ्ठाले, तिथं फ्लॅट इकन, नाही तर मग तिथं बिझनेस कॉम्प्लेक्स बांधन आणि तिथं दुकानदारी ठाटन आपली. हे तयार आहे, यायचा जागेवर लक्ष आहे. यानं बिहारची जागा इकल्या, जंगलं देणं चालू आहे, आसामच्या जागा इकल्या. ठीक आहे, महाराष्ट्रात मुंबईच्या जागा इकल्या, अदानीच्या घशात घातल्या. हे सरळ यायचं जागेवर लक्ष आहे. तुम्ही उपाशी मरा, तुम्हाला रोजगार भेटो का नाही भेटो, सरकारले त्याच्याशी काही लेनदेन नाही. तुम्ही आंदोलन करा, तुम्ही पोलिसाचे सोटे खा, कारण आम्हाला तुमच्या मतदानाची बी गरज नाही, कारण हे चोरून सरकार आलं आहे. ठीक आहे, हे ते कन्फर्म आहे. कराडे मास्तर, तुम्ही हे सांगा की वन्यजीव जे आहेत ते आता शहरा भागामध्ये ते येत आहेत. बिबट्यासारखा जो वन्यजीव आहे तो आता शहरी भागामध्ये येत आहे, नागपूर शहरामध्ये येत आहे. काय नेमकं कारण काय असेल त्याचं? हे जंगल खतम करून राहिले. मोदी म्हणते एक पेड़ माँ के नाम लगाओ, पुरा जंगल अदानी अंबानी के नाव. आता मला सांगा, त्याचं घर जंगल आहे, ते जंगल जर नष्ट केलं, तिथं खदानी लावल्या तर त्या प्राण्यानं जायचं कुठं? ते शहरात नाही का? आणि महाराष्ट्राचा वनमंत्री का म्हणते का आम्ही वाघायसाठी जंगलात, ठीक आहे, आम्ही तुम्ही जंगलच नाही ठेवले तर जंगलात मेंढ्या सोडणार. ह्या असा विषय झाला का पूर्वीवर बलात्कार होऊन राहिले तर गावागावात आम्ही गंगा जमुना उभ्या करणार. ठीक आहे, म्हणजे ह्या असंच झालं ना का बलात्कार नाही झाले पाहिजे म्हणून. हे सोल्युशन आहे का त्याच्यात? का तुम्ही तिथं रेड लाईट एरिया उभे करणार गावागावात? म्हणजे हे कमालच झाली साली, हे अजबच उत्तर झाले सरकारचे. काल विधान भवनामध्ये सभागृहामध्ये जे अमरावतीचे जे आमदार आहेत रवी राणा हे म्हणाले की बिबट जो आहे बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्यायला हवा, तो पाळीव प्राणी करायला हवा असं त्यांनी प्रस्तावही ठेवला. पहिले त्यानंच पोसावं म्हणा, एखादा जंगल तयार आहे ना पोसायला, नाही त्याला आणून द्यायचा नाही, त्याच्या घरी नेऊन ठेवायचा. नाही तर जेवढे पकडते का नाही, जे हमला करते ते पकडलेले त्याच्या घरी पिंजऱ्यात नाही ठेवायचे म्हणा, मोकळे ठेवायचे, म्हणजे त्याला समजन. म्हणजे हा सल्ला म्हणजे जो राणांनी जो सल्ला दिला महाराष्ट्र शासनाला. नाही, मी काय म्हणतो, ज्या बिबट्यामध्ये लोकांचे जीव गेले आणि मग वन्यजीव संरक्षक जे लोक आहे वन विभागाचे ते पकडतात पिंजरा टाकून, तो वाघ त्याच्या घरात नेऊन सोडायचा रानाच्या. बिबट्या
ठीक आहे, त्याला म्हणा पोस. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही गंभीर दिसत नाही. तुम्ही सुद्धा आंदोलनामध्ये होते, बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये होते आणि चक्का जाम वगैरे केला आणि आता आश्वासन दिलं महाराष्ट्र सरकारने. उद्धव ठाकरेंनी म्हणाले की गंभीर नाही शेतकऱ्यांच्या याच्यावर आणि बावनकुळे म्हणतात की बच्चू कडूंनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनावर समिती बसवलेली आहे आणि लवकरात लवकर त्याचा निर्णय लागेल. नाही, निर्णय नाही, त्यांनी ते 30 जून तारीख दिली. बरोबर, ठीक आहे. तर आम्ही ते तुमचं ॲक्सेप्ट बी केलं, कारण आम्हाला चालू वर्षाची कर्जमाफी पाहिजे होती. कारण या वर्षात अनेक पावसामुळे अनेक शेतकऱ्याचं खूप सारं नुकसान झालं आणि आम्ही तेव्हा कर्जमाफी घेतली असती तर मागची जुनीच भेटली असती. कारण हे नवीन वर्षाचं खातं डुबीत झाले 30 मार्चची तारीख जाऊन 3 महिने व्हायला पाहिजे. म्हणजे त्याला NPA म्हणते, नॉन परफॉर्मिंग असेट, डुबीत गेलेला पैसा. तर माझं म्हणणं एवढं आहे का ठीक आहे, या सरकारनं आता जर सरकार जे तुम्ही 30 जून नंतर कर्जमाफी देत असाल तर त्यानं खरीपाची पेरणी कशी करायची, बियाणं कुठून आणायचं, ठीक आहे, खत कुठून आणायचं, त्याला नवीन कर्ज नाही भेटत. तर त्या जुन्या कर्जाची आणि चालू वर्षाच्या कर्जाची हमी सरकारनं घ्यावी, असा GR काढावा आणि तो GR बँकेला पाठवावा आणि जो बँकेचा कर्मचारी मॅनेजर शेतकऱ्याला चालू वर्षाची कर्जमाफी देत नसेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, पोलीस कारवाई. ठीक आहे, असे आदेश सरकारनं पारित करावे. कारण अनेक वेळा असं पाहिलं का शासनाच्या GRले बँकेचे लोक ऐकायला तयार आहे नाही, म्हणून सरकारनं त्या कर्जाची हमी घेऊन नवीन कर्ज एप्रिल महिन्यापासून देणं सुरू करावं आणि जुनं कर्ज मग 30 जून नंतर तुम्हाला का करायचं आहे, ठीक आहे, ते सरकार पाहत बसन आणि सरकारनं हमी घेतल्या झक मारून सरकारला ते कर्ज भरणं आहे. आठवड्याभराचंच अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशन. म्हणजे करारानुसार 1 महिना तरी चालायला पाहिजे, दीड महिना तरी चालायला पाहिजे. दीड महिना काय मत? ठीक आहे, राज्यघटनेमध्ये 6 हप्ते बरोबर असं दिलेलं आहे. बरोबर. किती हप्ते? 6 हप्ते म्हणजे दीड महिना. बरोबर. ठीक आहे, तर यानं हे एका हप्त्यातच गुंडाळलं. ठीक आहे, हे सरळ म्हणजे लोकांना प्रश्न विचारले नाही पाहिजे. आम्ही लोकांच्या प्रश्नाचे उत्तरं देणार नाही. चोरून आलेलं सरकार आहे, कारण मतदान चोरीचाही मुद्दा गाजू शकते बा. आणि हे कोंबड बाजार आहे. ठीक आहे, तुम्ही प्रायव्हेटायझेशन प्रत्येक क्षेत्रातून टाकून राहिले, ते सरकार बी काय ठेवतात, ते बी साले विकून टाका म्हणा, ते ठेवताच कायले. ठीक आहे, तुम्ही सर्वच प्रायव्हेट करायला निघाले तर सरकार बी प्रायव्हेट करा. तुमचं कोणतं काम आहे सत्तेत बसणाऱ्या चोरायचं? ठीक आहे, विकून टाका. म्हणजे आमचंच नोकऱ्याचंच प्रायव्हेटायझेशन करता. ठीक आहे, साऱ्या गोष्टीत प्रायव्हेटायझेशन आणून राहिले तुम्ही. सरकारच्या जमिनी मुक्या आणण्याच्या घशात घालून राहिले. तुमचं हे विधानसभा लोकसभा विकून टाका म्हणा, ठेवूच नका सालेले, कायले ठेवता. एक म्हणजे तो प्रश्न मला करायला नको पण करून टाकतोय. आज उद्धव ठाकरे साहेबांची एक पत्रपरिषद झाली, तो माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. उद्धव ठाकरे साहेबांनी म्हणाले की देशामध्ये प्रधानमंत्री नाही आणि गृहमंत्री नाही असं त्यांनी संबोधलेलं आहे. तुम्ही काय सांगाल यावर? नाही, म्हणजे जबाबदारी घ्यायला पाहिजे. तुम्ही रिस्पॉन्सिबल पदावर आहे. या भाजपचेच आहेत म्हणाले. हां, भाजपचे पंतप्रधान, भाजपचे गृहमंत्री म्हणून त्यांनी हे संबोधलं. आता ते भाजपचेच आहे ना, ते देशाचे नाहीच आहे ना, ते भाजपचेच आहे. ठीक आहे, म्हणजे इव्हन लोकसभेच्या सभापती पदावर बसणारा माणूस बी भाजपचा आहे. तर तो कसा पाहिजे? इकलला जेव्हा लोक बोलतात BJPचे, ठीक आहे, त्यांना बोलू देते. विरोधी पक्षाचा बोलला का लगेच बेल वाजवून देईन, त्याचा माईक बंद करून देईन. त्याला लोकशाही म्हणते का? अरे लोकशाही पंडित जवाहरलाल नेहरू सांगून गेले का या देशाची लोकशाही तेव्हाच जिवंत राहू शकते जेव्हा सत्ताधारी लोकांनी विरोधी पक्षाच्या मताचा आदर करावा. ठीक आहे, तुमचे मतभेद असू शकते पण तुम्ही सभागृहात असताना त्याचं काम म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर रिस्पॉन्सिबल तुम्ही आहे. तुम्ही रिस्पॉन्सिबल उत्तर द्यायला पाहिजे. तर हे उत्तरापासून पळतात, हे उत्तरं देत नाही. ठीक आहे, तुम्ही पाहिलं ना, अमित शहा साल्या म्हणते सभागृहात, शिवा देऊन राहिला अक्षरशः. म्हणजे हे साले पहिले तडीपार आहेत हो. ठीक आहे, आणि तो गुंडागर्दीच आहे म्हणून त्यानं त्याची अवकात सभागृहात दाखवलीच. मग म्हणते शब्द काटून बी टाका. तू साल्या म्हणून राहिला ना तो सभागृहात, अजून 2-4 शिवा देऊन टाकल्या असत्या म्हणा. तेवढंच काय ठेवलं मग. तर माझा एक शेवटचा प्रश्न कराड मास्तर, विधान भवन हे म्हणजे असं म्हणण्यात येत आहे की पुढल्या वर्षी आता इथे अधिवेशन होणार नाही, इमारत नवी होणार आहे. जे म्हणजे ऐतिहासिक इमारती जे आहेत ते तोडल्या जात आहेत विदर्भातील आणि विशेष करून नागपुरातील. आता तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा बघा, मोठी इमारत आहे.
बरोबर आहे की नाही? आणि हे सुद्धा आता आणि हे सुद्धा तोडण्यात येणार आहे. कौशल्याचे नमुने आहे. बरोबर. इंग्रजांना इंग्रजांनी बांधलेला आहे. बांधलेल्या बिल्डिंग समोर फोटो काढायची इच्छा होते. बरोबर. सरकारनं नवीन संसद बांधली, तुम्ही जाऊन पहा, अजिबात इच्छा होत नाही. जुन्या संसदेच्या बिल्डिंगच्या समोर फोटो काढायची इच्छा होईल. म्हणजे नेमकं काय नया भारत की निर्मिती करना है असे बोलले जात आहे. नवीन महाराष्ट्र निर्माण करायचं आहे असं म्हणतात. आता दोन फरक आहे. संसद बांधली, संसद हे देश चालवणार आहे. संसदेची वास्तू कशी असायला पाहिजे, जशी राम मंदिराची वास्तू तुम्ही बांधली, राम मंदिर हे 1000 वर्ष काहीच नाही होणार आणि संसद हे 100 वर्षात नष्ट होणार. पण इंग्रजांनी बांधलेली संसद आजही तुम्हाला फोटो काढायची इच्छा होते, कारण आर्किटेक्चरल नमुना आहे तो एडवर्ड लुटिननं बांधलेली जी बिल्डिंग आहे, त्यानं युरोपियन आणि इंडियन स्ट्रक्चरचा मिलाप केला आणि ती बिल्डिंग उभी केली. आजही म्हणजे अशी फोटो काढायची इच्छा होते. तुम्ही इंग्रजांनी बांधलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलची बिल्डिंग पहा, मुंबईची महानगरपालिकेची बिल्डिंग पहा. ह्या CPN बेरार जेव्हा राज्य होतं, सेंट्रल प्रोव्हिजन ज्याला म्हणे, त्याची ही राजधानी होती, तर त्याच्या ह्या बिल्डिंग आहे. मुंबई नागपूर हायकोर्टाची बिल्डिंग पहा, मधातला जो डोम आहे तो त्या काळात इंग्रजांनी बांधला आणि भारत स्वतंत्र झाला तर 2 डोम बांधायचे राहिले. ते इंडियन लोकांनी बांधले, ते कसे बांधले ते पाहिजा हायकोर्टात गेल्यावर नागपूरच्या, तर ते तुम्हाला फरक जाणवण. ठीक आहे, ते इंग्रजांना त्यावेळेस आर्किटेक्चरल नमुने म्हणून बांधले आणि ते आजही आहे. म्हणजे जुना इतिहास खतम होत आहे. हा, खतमच करत. राजभवन आता लोकभवन झालं. स्वतःचा राजभवन लोकभवन झालं. नाव बदलल्यानं इतिहास थोडी बदलू शकते. नाही का? नाही का? नाव बदलल्यानं इतिहास बदलणार आहे का? इतिहास नाही बदलू शकत ना. इतिहास जो आहे तो आहेच. काय महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये लोकतंत्र आहे का? मला तर नाही वाटून राहिलं बा. मोठं आंदोलन करणं गरजेचं आहे दिल्लीत. ठीक आहे, सरकार पाय उतार, तरच काही या देशात आता शिल्लक राहील. मला तरी असं वाटून राहिलं. विरोधक जे आहेत ते गंभीर दिसत नाही ना यावर. म्हणजे केंद्राचे विरोधक, केंद्रातही राहुल गांधी वगैरेंनी EVMच्या विरोधामध्ये आंदोलन करायला पाहिजे किंवा तसं होत नाही. मोठं का कार्यकर्त्याला सांगायला पाहिजे, पार महिन्याभराचा किराणा बिराणा घेऊन दिल्लीत या, पार संसदेले घेराव. JP सारखं, जयप्रकाश नारायण, इंदिरा गांधीचं सरकार पाय उतार केलं होतं तसं. तर खूप खूप धन्यवाद कराडे मास्तर तुमचं, की तुम्ही आमच्या या दोन्ही चॅनलला आपला अमूल्य असा वेळ असताना सुद्धा मुलाखत दिली. तर हे कराडे मास्तर आहेत, यांना कोण ओळखत नाही. महाराष्ट्रामध्ये सर्वच यांचे फॅन आहेत आणि विशेष सांगायचं म्हणजे तरुण यांचे फॅन आहेत. त्यांनी आपलं मत मांडलं, ते विधान भवनामध्ये आले आणि नागपुरामध्ये जे म्हणजे अधिवेशन सुरू आहे ते करारानुसार सुरू नाही आणि 10 लाख करोडाचा हे आहे अनुशेष विदर्भाचा. 10 लाखाच्या वर असेल. बरोबर. सरकारी नोकऱ्याचा, पैशाचा, सिंचनाचा 10 लाख करोड, म्हणजे हे अधिवेशनच विदर्भासाठी दिलं. पण हे आता पिकनिक स्पॉट झाला आहे नागपूर. ठीक आहे, हे सगळे आमदार आता अधिवेशन झाल्यावर फिरायला जाईन वाघं पाहायला. हे अधिवेशन नसून पिकनिक स्पॉट झालेला आहे. अधिवेशन संपल्याबरोबर विदर्भातील जे जंगल आहे, विशेष सांगायचं ताडोबा जंगलांमध्ये हे मंत्री महोदय आणि आमदार दिसतील असं कराडे मास्तर यांनी सांगितलेलं आहे. आणि ते बेरोजगारांसाठी, सुशिक्षित बेरोजगारांसाठी ते लढा देतात. जे उच्च शिक्षण घ्यायला हवं, जे गरीब वर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी उच्च शिक्षण घ्यायला हवं, त्यासाठी ते प्रशिक्षणसुद्धा देतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा लढा देतात. आणि शिक्षणाचं बाजारीकरण व्हायला नको यासाठी सुद्धा ते लढा देतात. आज सुद्धा ते विद्यार्थ्यांसाठी, शाळा वाचवण्यासाठीच ते नागपूरला आलेले आहेत. विधान भवनामध्ये ते आलेले होते आणि त्यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे. निवेदन दिलं ना तुम्ही? नाही, निवेदन मी देत होतो, पण मला वडेट्टीवार साहेब भेटले नाही. त्यांना सभागृहात तो प्रश्न विचारावा, ठीक आहे, अशी माझी इच्छा होती. मी आता त्यांना भेटणार आहे घरी जाऊन. निश्चितच तर ते विधान भवनामध्ये निवेदन द्यायला आले होते, पण वडेट्टीवार साहेबांचा वाढदिवस असल्यामुळे ते भेटले नाही. पण एकूणच सांगायचं म्हणजे कराडे मास्तर हे नेहमी प्रबोधन करत असतात विद्यार्थ्यांमध्ये आणि यांच्यासारखेच प्रबोधनकार जर या महाराष्ट्रामध्ये असेल तर या जे शिक्षण विभागामध्ये सर्वाधिक प्रगती होईल आणि तरुण उच्च शिक्षित होईल. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, NGP लाईव्ह न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार. खूपच छान.